एका पक्षाचे नेते येत आहेत तर त्या नेत्यांचं वेलकम. मुळामध्ये वरळी, या वरळीला एक वेगळा इतिहास आहे राजकीय पटलावर. या वरळीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले होते. या वरळीमध्ये शरद दिघेंसारखे दिग्गज लढले होते. या वरळीमध्ये दत्ताजी नानावडे हे लढले होते. या वरळीमध्ये सुनील शिंदे, सचिन भाऊ अहिर यांनी निवडणुका लढून जिंकल्या होत्या. त्याप्रमाणे आदित्य उद्धव ठाकरे हे 2019ला आमदार म्हणून या विभागात निवडून आले. आदित्य उद्धव ठाकरे आल्यानंतर वरळीचा बऱ्यापैकी त्यांनी कायापालट केला. वरळी बिडीचाळ असेल किंवा नामजोशी बिडीचाळ असेल, या बिडीचाळचा मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट चालू झाली. या डेव्हलपमेंटमध्ये कधीही आदित्य साहेबांनी प्रशासकीय लोकांनाच स्थान दिलं, कधीही त्याच्यामध्ये ढवळाढवळ केली नाही. आणि त्याचा परिपाक या येत्या डिसेंबरमध्ये वरळीतल्या काही इमारतींच्या चाव्या वरळीकरांना मिळणार आहे. या वरळीमध्ये असलेले हे जे जांभोरी मैदान आहे, ज्याच्यामध्ये वरळीकरांची विजन म्हणून दाखवली जाते, त्याच जांभोरी मैदानामध्ये आदित्य साहेबांनी एवढा कायापालट केला होता की ते वरळीतले लोक आजही त्यांना जाणीव आहे, आठवण आहे. या वरळीच्या जांभोरी मैदानाचा जेव्हा कायापालट झाला तेव्हा भाजपाने त्याच्यामध्ये दहीहंडीसारखा कार्यक्रम घेऊन लावलेली झाडं तोडून टाकली. लावलेलं सगळं, मग व्यायामशाळा असतील, नागरिकांचा कट्टा, सगळं तोडलं, उद्ध्वस्त केलं, विध्वंस केला. त्यामुळे वरळीकरांना A+ बनवायचं हे वरळीकरांना कळलेलं आहे. जो आमचा लोअरपाडाचा ब्रिज आहे तो सुद्धा आदित्य ठाकरेंच्या पाठपुराव्यामुळे, खरं म्हणजे 2020लाच होणार होता, पण 2019 पासून ते 2022 पर्यंत भारतीय जनता पार्टीचे जे रेल्वे मंत्री दानवे यांनी बुडाखाली फाईल ठेवली होती. खूप दिवस ती रखडून होती. आम्ही सगळेच, म्हणजे सुनील शिंदे असतील, सचिन भाऊ असतील, मी स्वतः, अरविंद सावंत, हे सगळे आम्ही अनेकदा दिल्लीला जाऊन ती फाईल क्लिअर करून आणून लोकार्पण सोहळा झाला. भले तो लोकार्पण सोहळा या आलेल्या जे गद्दारींनी मिळवली त्या लोकांनी केला. त्यामुळे आदित्य उद्धव ठाकरे एक नवतरुण मुलगा आणि त्याचं व्यक्तिमत्व वरळीकर ओळखून आहेत. वरळीकरांनी पक्क ठरवलंय की आदित्य उद्धव ठाकरे यांच्यासारखा द्रष्टा नेता, जो महाराष्ट्र, मुंबई नव्हे तर देशाला एक दिशा देणारा नेता आहे. नाहीतर आहेत अनेक असे दिशाहीन झालेले, महिला पोलिसांना ढकलून पाळणारे, आणि नको नको ते सगळ्यांना माहिती आहे, काय सांगायचं. पण एक आहे, आदित्य उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राची विजन आहे. आदित्य उद्धव ठाकरे ही देशाची विजन आहे. आणि वरळी प्लस हे तर त्याने ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे साहेबांना आणि कामाचा एक चुणूक ही या कालच्या लोकसभेला तर दिसली. आणि ह्या वरळीकरांना अनेक महापौर दिले गेले. त्यामुळे सगळ्यांच्या कामांचा परिपाक हा परत एकदा या येत्या 2024च्या निवडणुकीत ही आदित्य ठाकरेंच्या पाठीशी वरळी A+ हे स्वप्न घेऊन मतदार पण पाठीशी राहणार. त्यामुळे एका पक्षाचे नेते येत आहेत तर त्यांना आम्ही सुद्धा वेलकम, सदिच्छा, शुभेच्छा देतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.